नमस्कार सर्वांना. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपल्या लक्षात आलं असेल, की मी कुठे आहे तो. आपल्याला ट्रॉफीज वगैरे दिसतात मोठ्या प्रमाणात. ट्रॉफीज आहेत आणि खरं तर जे भारतातले जे नागरी पुरस्कार आहेत, मग पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल किंवा भारतरत्न असेल. अशातला पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, त्यांच्या आपण घरी आहोत आज आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण बघतोय, की त्यांचे जे पुरस्कार आहेत, ते पुरस्कार इथे सगळे लावलेले आहेत. आपण ते बघणारच आहोत आणि तिकडे जे तारपा वगैरे आहे. की तर हे आपल्या सोबत आहेत पद्मश्री पुरस्कार विजेते अ, काका नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे, की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळालाय, जाहीर झालाय. तुमची जाहीर भावना काय? तुम्हाला कसं तेच. वाटतं आता? आता मी एवढी आमचा पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याच्या लाडक्या वाजवायच्या, लाडक्याच्या मी भिकल्या वाजवायच्या. तर आमच्या वडिलांनी असे सांगितलं, "बाबा हे आपले वाद्य जे आहे ना, ते जोपासलं पाहिजे. हे आपला दैवत आहे." काय रत्न पुरस्कार काय काय पण ते मला नाव नाही सांगायचं. पद्मश्री पुरस्कार. पद्मश्री पुरस्कार. पद्मश्री पुरस्कार असा जेव्हा मला ती जाहिरात आली, तेव्हा मी ऐकलं काय बाबा एवढं कागदपत्र तर मी नाही केलेलं. कोणाचा आमदाराचा, खासदाराचा कागदपत्र नाही, की कोणाला मला मदत केली नाही. मी असा कुठेतरी जातो ना कार्यक्रमाला, "ए बाबा प्रमाणपत्र द्या माझ्या नावासाठी." हे कार्यालयाला राहता तो प्रमाणपत्र. असे मी प्रमाणपत्र वर्ष 60-70 प्रमाणपत्र आलं. आणि आता शेवट माहित मला लागली प्रकल्प ऑफिसला आपल्या जव्हारमध्ये. जव्हारमध्ये, की जो कोणी कलावंत असेल, ज्याची काय कला ठाळगाणेवाला असेल किंवा हे गायन काम करत असेल, सगळ्या ज्या काय असेल, तर त्यांनी फॉर्म भरावा. भरायचं. ग्रामीण भागातली कला जी असते. कला आहे ती. बरोबर. असं फॉर्म आला मग प्रकल्प ऑफिसला मी 1 वर्ष फॉर्म भरला, वाया गेला. का वाया गेला? तर ती मला सांगता नाही आला बाबा कोणापासून शिकलस बरोबर. पण कोणापासून नाही शिकलो मी. आमच्या आजोबापासून शिकलो. मग तो गेला फेल. त्यावर परत भरला. मग तेव्हा सांगला का आमची तर वंशावळ आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा. आजोबा धाकल्या वाजवायच्या. धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याच्या मी भिकल्या. 92 वर्षाचे. हां. तुमचं वय आता किती? 92 वर्ष ना? 92. 92 वर्षाचे आहेत तुम्ही. तर आता मी एवढं पहिली पण फाईल गेली, आता पण फाईल गेली. आताची फाईल मी विचारायला गेलो, तेव्हा बाबा तुझं कम्प्युटरवर नाव आहे, पण तुझी वंशावळ अरे वंशावळी आहे. मग तुझा जन्माचा साहेब तू ते काळातला नाही तेव्हाचा माझा जन्म. हा आज मी एवढा आता तेवढाच मी म्हणजे सांगला आता 80-90 वर्षाची वय ते फेल झाला. आता माझं लक्षात सगळा झाला आणि वंशावळ चांगली कागदपत्र नेलं. मी ते ओरिजिनल नेलं. ते पहिले पण फेल झालं. मग अजून नेलं आणि झेरॉक्स ₹20 कॉपी काढली. ते प्रमाणपत्राची कॉपी काढली. 4 फायली बनवल्या. का 4 फायली तर एक मंत्र कार्यालय आहे, एक ठाणा पालघर जिल्हा असं जे काय लागतील ते मी मागले. फायलीच बनवल्या. 3 फायल्या त्यांच्याकडे, 1 फायली माझ्याकडे दिली. त्याच्यावर शिफारस घेतली. बाबा म्हणजे मी तुमच्याकडे कागदपत्र दिला ना, तर मला जी त्याची पाठपुरावा केला मी तर त्याचा पुरावा माझ्याकडे द्या. तर पुरावा घेतला जा आणि मग मी सतत जायचा. पाठपुरावा तर केला पाहिजे ना. आपले शेत लावलं आणि शेतावर नाही गेलो तर शेत कशी पिकला का नाही पिकला कळल काय? असं करून मग ते भोई साहेबाशी आमची त्याच्या
पोलीस होता त्याचा सासरा पोलीस. प्रकल्प ऑफिसमध्ये का? हा हं. तर त्याचे आमच्या ओळखी झाल्या. मग त्यांनी आता प्रमाणपत्र माझी जाहीर तिकडे दिली. बाबा कोणाकडे काही बोलायचं नाही आणि कोणाला काही सांगायचं नाही. बरोबर. तुझा कागदपत्र डिक्लेअर होईल हां. असं मी त्याला पाठपुरावा करतोय मी. बरोबर. करतोय. असा केला आणि शिर्के मॅडम याची नायगावची हां. तिने पण मला पहिल्यांदा दिल्लीला नेलं होतं. हां. एकदा इकडून नेला मथुरावर्षी, इकडून नेला बडोद्यावर्षी आणि शेवटी तिकडं ते फाईल माझी तिकडं गेली आणि मग मला शिर्के मॅडमने सांगला बाबा तुला यायला लागेल. मला नेलं कोण? मग तो बुधर सर हं.